सगळ्या साधकांनी वेळेचं बंधन जे आहे त्याचं पालन करायला पाहिजे. मनाला वाटेल तेव्हा जे पाहिजे ते करणं असं नाही चालणार. तुम्हाला सगळ्यांना सूचना पहिल्या दिवशीच दिली होती की सकाळी 5 वाजता जागरणाची बेल होईल. 5 ला ध्यानाला यायचं असं कधीच म्हणालेलो नाही. 5 वाजता उठायचंय तुम्हाला, त्याच्या अगोदर नाही. आणि 5 नंतर मग तुम्हाला पुढे ज्या काही क्रिया करायच्या असतील, आंघोळ आदी, त्या करून मग तुम्ही ध्यानाला येऊ शकता. परंतु 5च्या अगोदर आंघोळ नाही, 5 नंतर. जुने साधक आहेत ते कदाचित उठत असतील म्हणून नव्या साधकांनी पण उठायचं लवकर वगैरे असं काही नाही आहे. नाहीतर इथं येऊन झोपा काढता. मग ध्यानाच्या वेळेस शांततेने 5 वाजता उठा आणि मग आपलं आटपून इथं येऊन बसा. ध्यानाची जी वेळ निश्चित केलेली आहेत त्या वेळेमध्ये सर्वांनी इथं येऊन बसणं बंधनकारक आहे. वेळेचं भान ठेवलं पाहिजे. एक गोष्ट मात्र स्वयंसेवकांनी ही सांगितली की यावेळेसचे साधक गंभीरतेने आपला अभ्यास साधना करता आहेत. कोणीही गडबड करत नाही आहे, कोणीही खानाखोना करत नाही. सगळे आपापल्या आत्मसाधनेमध्ये आहेत. त्यामुळे छान वाटलं आणि त्याचा फायदा तुम्हाला पण होतोच आहे आणि होणारही आहे. तर आता सावधान, आपापले आसन घाला. डाव्या हातावर उजवा हात, ताठ बसा, मान सरळ. देवासारखं बसा. देव वाकून बसत नाहीत, मान खाली टाकत नाहीत, स्थिर आहेत, मौन आहेत, शांत आहेत. तसंच आपणही शांत बसायचं. डोळे उघडा, प्रभूंकडे पहा. पहा पहा, एकटक पहा. कसेत प्रभू बघा जरा. काम नाही, क्रोध नाही, मान नाही, मद नाही, लोभ नाही, राग नाही, द्वेष नाही. एकटक पहा जरा. काम
काम क्रोध मद लोभ न माया समरस सुखधारी स्वामी समरस सुखधारी ध्यान तुम्हारा पावन ध्यान तुम्हारा पावन सकल क्लेश हारी ओम जय जय विकारी। नमोस्तु नमोस्तु नमोस्तु। गॉड इज ग्रेट। भगवान महान आहे। पहा पहा पहा, हा जीव महान आहे, अविकारी आहे। समता स्वभावी आहे। बघून आपल्याला ईर्ष्या वाटली पाहिजे, हेवा वाटला पाहिजे। त्यांना जे जमले ते मला का नाही, त्यांना जे जमते ते मला पण जमणारच, हा विश्वास त्यांना पाहून आपल्यामध्ये जागृत केला पाहिजे। ईर्षेने त्यांच्यासारखीच परिणती करण्याचा विचार करणे, भाव करणे आवश्यक आहे। बघा जरा, क्रोध नाही, मान नाही, लोभ नाही, ईर्ष्या नाही, मत्सर नाही, द्वेष नाही। आहा, कशी सुंदर शांत निरागस निर्विकार अवस्था आहे। का है ही अवस्था? स्वरूप गुप्त असतात म्हणून ही अवस्था आहे। स्वरूपाचा आश्रय घेतला आहे म्हणून अविकारी आहेत। बघा बघा, जाणतायत, निर्विकार स्वरूपाला जाणतायत म्हणून अशी ही अविकारी अवस्था प्रगट झालेली आहे। हा समोर बसलेला एक जीवच आहे। भूतकाळामध्ये हा जीव सुद्धा आमच्यासारखा विकारी होता, परंतु त्या जीवाने त्या विकारी अवस्थेमध्ये असतानाच निर्विकार स्वभाव जाणला, अनुभवला, आणि आज पूर्ण विकारी अवस्था या जीवाची दिसते आहे आम्हाला। भूतकाल प्रभु आपका वह मेरा वर्तमान। आज मी पण भले विकारी आहे, परंतु जो आज आपला वर्तमान भाव आहे तो माझा निश्चित भविष्यामध्ये असणार भगवान। भगवंतांना सांगा, चॅलेंज, हो मी पण तुमच्यासारखा उद्या होणारच। उद्या काय, आत्ताच। तुम्ही जसे विकारी असतानाही अविकारी स्वभावाचं वेदन केलं आणि निर्विकार झाला, मी पण आता तेच करणार, दुसरं काही करणार नाही। मला सुद्धा तुमच्यासारखी शांती पाहिजे, तुमच्यासारखा आनंद पाहिजे।
तुमच्यासारखीच निर्विकारता पाहिजे मला पण देवा. घे, कोण नको म्हणतंय, घे ना. हो घेतो घेतो. डोळे मिटा, डोळे मिटा आणि आतमध्ये चला. तुम्ही सांगितलंय ना देवाला, मी पण माझ्या निर्विकार स्वभावाचाच आश्रय घेणार. आहे आपल्याजवळ पण अविकारी स्वभाव. बघा बघा, प्रत्येक जीव स्वभावाने निर्विकारच असतो आहे. मी पण एक जीव आहे. हा मी जीव स्वभावाने विकारी नाही, कामी नाही, क्रोधी नाही, लोभी नाही, मानी नाही. बघा, स्वरूपाला पाहिल्यानंतर हे कुठं दिसणार नाही. आणि अवस्थेमध्ये सहजच निष्काम, निष्क्रोध, निर्माण, निर्मद, निर्लोभ, निर्विकार अवस्था प्रगट होणारच. बाहेर नका पाहू, बाहेर नका शोधू याला. निर्विकारता आतमध्ये आहे, स्वभावामध्ये आहे. आपण स्वभावाने विकार रहित आहोत. बघा बघा बघा, नाही येथे काम, नाही येथे क्रोध, नाही येथे मान, नाही येथे मद, नाही येथे लोभ, नाही. स्वभाव अविकारी आहे. समता स्वभाव आहे. जाना जाना, जाना, स्वतःला जाना. निष्काम स्वरूपोऽहम् निष्काम स्वरूपोऽहम्. अहम म्हणजे मी. निष्काम स्वरूप. काम म्हणजे इच्छा. निष्काम म्हणजे इच्छा रहित आहे. जाना. मला परद्रव्याच्या परकणाची गरज नाही. जाना. निष्काम आहोत आपण, परिपूर्ण आहोत आपण, निर्विकार आहोत आपण. बघा ना, प्रभूंसारखाच आपला आत्मा आहे. प्रभूंसारखेच आपण जीव आहोत. आपण स्वभावाने प्रभूच आहोत. प्रभू जसे कामादी भाव रहित
निज प्रभू पण कामादी भाव रहित आहे. जाना ना. कोणतीच इच्छा नाही, कसलीच इच्छा नाही. निष्काम स्वरूप आहे. ओहो, निर्विकार स्वरूप आहे. जाना जाना. हा मी प्रभूंप्रमाणे प्रभू आहे. हा मी प्रभूंप्रमाणे क्रोध रहित आहे. निज प्रभू मी क्रोध विकार रहित आहे. जन निष्क्रोध स्वरूपोऽहम्. जाना जाना. स्वरूपालाच जाणा. स्वरूप क्रोध रहित आहे. निष्क्रोध स्वरूपोऽहम्. शीलवान क्षमा स्वभावी निज प्रभू आहे. मी आहे. जाना
हा मी निर्माण आहे. मान कषायाने अहंकाराने रहित आहे. बघा बघा, प्रभूंसारखाच मी आहे. प्रभू काम रहित, क्रोध रहित, मद रहित, मान रहित. हा मी सुद्धा क्रोध रहित, काम रहित, मद रहित, मान रहित. प्रभू जसे शील गुण संपन्न, क्षमा स्वभावी, मृदु स्वभावी, रुजु स्वभावी, हा मी सुद्धा शीलवान आत्मा, क्षमा स्वभावी आहे, मृदू आहे, रुजू आहे, सरल स्वभावी आहे. मी वक्र नाही, वक्र जड नाही. मी अहंकारी नाही, मी मानी नाही, मी गर्विष्ठ नाही. जाना जाना, प्रभूला कुठं गर्व असतो का? नाही, मी पण प्रभूच आहे. गर्व करणे, अहम करणे हे माझे स्वरूप नाही. प्रभू जसे मृदू स्वभावी, मी पण मृदू स्वभावीच आहे. मी क्रोधी नाही, मानी नाही, द्वेषी नाही. जाना जाना, स्वरूप गुप्त हुआ आणि पहा, जाणणारे आहोत. क्षमावान आहोत, शीलवान आहोत, मृदू आहोत, रुजू आहोत, निर्द्वेष स्वरूप आहोत, निर्विकार आहोत. हा मी अविकारी आहे. जाना जाना, मी अविकारी. मीचा वाच्य पकडा. मी कोण म्हणतंय, मी कोण जाणतंय, मी कोण आहे. मी या शरीरादीपासून भिन्न निर्विकार आत्मा आहे. निर्विकार मीची अनुभूती करा. निष्कषाय मीची अनुभूती करा. मी कसाई नाही, कशाई नाही. मी शांत स्वभावी, समता स्वभावी, शुद्धात्मा आहे. जाना जाना, समता रूपी रसाचा आस्वाद घ्या. समता रस स्वरूपोऽहम्.
निर्विकारोऽहम् निष्कामस्वरूपोऽहम् निष्क्रोधस्वरूपोऽहम् निर्मदस्वरूपोऽहम् निर्मानस्वरूपोऽहम् निरहङ्कारस्वरूपोऽहम् निर्द्वेषस्वरूपोऽहम् क्षमास्वरूपोऽहम् मृदुस्वभावोऽहम् शीलगुणसम्पन्नोऽहम् हे आहे आपलं स्वरूप. असे आहोत आपण. असा आहे आपला स्वभाव. जाणताय ना. आणि आपण स्वतःला काय मानून बसलो? क्रोधी, कामी, लोभी, मानी, विकारी छे. हे आपलं स्वरूप नव्हेच. यापासून भिन्न, याने रहित, शुद्ध, निर्विकार असं आहे आपलं स्वरूप. निष्क्रोध, निर्लोभ, क्षमावान हे आहे. हे हा मी आहे. जाणताय का? जाना जाना. प्रभू स्वभाव असा असतो, असा आहे. म्हणून तर आपल्याला प्रभू असे दिसतात. कसे? काम, क्रोध, मद, लोभन, माया, समरस सुखधारी. आता मी दिसतोय का असं बघा. एकाग्र व्हा आणि शब्दाचा वाच्य पहा, अनुभव करा. काम, क्रोध, मद, लोभन, माया, समरस सुखधारी. स्वामी समरस सुखधारी. ध्यान तुम्हारा पावन,
पहा, हे पवित्र ध्यान आहे. अशा निज ध्रुवाचे, निष्क्रोध, निर्माण, निर्लोभ ध्रुवाचे ध्यान पवित्र आहे. संपूर्ण क्लेशाचे हरण करणारे, नाश करणारे आहे. क्लेश मुक्त करणारे हे ध्यान आहे. करा करा. निष्काम निष्क्रोध स्वरूपाचेच ध्यान करा. मी हाच आहे, मी असाच होतो आहे, असणार. या माझ्या स्वरूपाला कोणीही नष्ट करू शकत नाहीच. काम नष्ट होणारा, क्रोध नष्ट होणारा, मान नष्ट होणारा आहे, पण निष्काम स्वभाव, निष्क्रोध स्वभाव, निर्मद स्वभाव अविनाशी आहे. आहा, कोणाच्याही द्वारे ह्याला नष्ट केले जाऊ शकत नाही. बघा, तुम्ही बघा, याच्या जवळ राहा. कोणी मला क्रोधी करू शकत नाही, कोणी माझा मान अपमान करू शकत नाही. आपण तर मर्यादा पुरुषोत्तम आहोत, शील संपन्न आहोत. जाना जाना. ही निर्विकारता शांती देणारी आहे, क्लेश नष्ट करणारी आहे. बघा, ही अविकारी, परिणती दुःख हरण करणारी आहे. पहा, अविकारी आहे मी. जाना जाना. अविकारी स्वरूपोऽहम्. कोणतेही शब्द मला विकारी करू शकत नाहीत. कोणतेही रूप मला विकारी करू शकत नाही. मी अविकारी आहे, मी जाणलं आहे. बाहेर या इंद्रिय विषयांमध्ये ही ताकदच नाही मला विकारी करण्याची. भगवान आहे मी, भगवंतांना कोण विकारी करू शकतं? कोणीही नाही. या विश्वामध्ये अशा कोणत्याही वस्तूमध्ये ही शक्ती नाही भगवान स्वरूपाला विकारी करण्याची, भगवंतांना विकारी करण्याची. बघा बघा,
कोणताही गंध वास मला विकारी करू शकत नाही. दुर्गंध असो सुगंध असो, समता स्वभाव आहे, निर्विकारी आहे मी. कोणताही रस गोड आंबट तिखट खारट असोत माझ्यामध्ये राग द्वेष उत्पन्न करूच शकत नाही. मी निर्विकार आहे. आहा ओहो, मी अविकारी आहे. कोणताही स्पर्श मला विकारी करू शकत नाही. कोणामध्येही टाप नाही माझ्यामध्ये विकार उत्पन्न करण्याची. मी भगवान आहे. जर भगवंतांना कोणी विकारी करू शकत नाही तर मला पण कोणीही विकारी करू शकणार नाही. मी पण भगवान आहे. जाण जाण जाण. निर्विकारी असा भगवान आत्मा जाणा. स्त्री पुत्र मला विकारी करू शकत नाही तर मी समता स्वभावी निर्विकार आत्मा आहे. पैसा अडका मला विकारी करू शकत नाही. मी अविकारी आहे. जाना जाना, मी भगवन आहे, अरहंत आहे, सिद्ध आहे, साधू आहे. मी निर्विकार आहे. मी जाना जाना. घरदारामध्ये मला विकारी करण्याची शक्ती नाही. जाना जाना. आवाजांमध्ये मला विकारी करण्याची ताकद नाही. मी भगवान आत्मा निर्विकारी आहे. भगवान पण ज्ञानवान आहेत. सगळे आवाज त्यांना पण ऐकू येतात, पण तरी ते अविकारी. मी पण भगवान आहे. मी पण केवळ जाणणाराच आहे. विकार करणे हा माझा देखील स्वभाव नाही नाही नाहीच. जाना पहा. निष्कषाय स्वरूप तुझे, निर्विकार रूप तुझे. बघा बघा. निष्कषाय स्वरूप तुझे, निर्विकार रूप तुझे. जाणून हे तव स्वरूप, नको रमू विभावा. निर्विकल्पानुभवा प्राप्त कर रे जीवा. निर्विकल्पानुभवा प्राप्त कर रे जीवा.
डोळे उघडा, प्रभूंकडे पहा. एकटक पहा. निर्विकल्प अनुभवा. प्राप्त कर रे जीवा. भगवान सांगतायत, माझ्यासारखाच निर्विकल्प अनुभव कर. तुझे स्वरूप माझ्यासारखेच आहे. पहा पहा. कसे भगवंतांचे स्वरूप बघा एकटक. निष्कषाय स्वरूप तुझे. आहेत की नाही निष्कषाय? निर्विकार रूप तुझे. आहेत की नाही निर्विकार? बघा. आता डोळे मिटा आणि स्वतःच्या तशा स्वरूपाला अनुभवा. निर्विकारोऽहम्. निष्कषाय स्वरूपोऽहम्. पुन्हा डोळे उघडा. कसे आहेत आता भगवान? तसेच आहेत. निष्कषाय, निर्विकार, काही बदल नाही. मग आपण तर कशाला बदल करायचा आहे? डोळे मिटा, जाना. हा मी निष्कषाय स्वरूप आहे. हा मी निर्विकार स्वरूप आहे. आता नका विभावामध्ये रमू. रमण्यासारखे नाहीत विभाव. एक स्वभावच रमणीय आहे. परत एकदा उघडा डोळे. बघा परत प्रभूंकडे. कितीही वेळा पाहिलं तर तुम्हाला तिथे विकार दिसणारच नाही. कशाय दिसणारच नाही. नित्य आपल्या निष्कषाय निर्विकार स्वरूपाचा आश्रय जो घेतला आहे प्रभूंनी. बघा. केव्हाही पाहिले तर हेच स्वरूप आहे भगवंतांचे. आपले पण स्वरूप तसेच आहे. तेव्हा डोळे मिटा आणि त्या स्वरूपाचे वेदन करा. निष्कषाय स्वरूपोऽहम्. निर्विकारोऽहम्. समता स्वरूपोऽहम्. आता हा प्रयोग तुम्ही स्वयं करा. हे शब्द म्हणजे ध्यान नाही. शब्दाचा भाव पकडायचा आहे. तेव्हा शब्दाशिवाय भावाने भाववान
निर्विकार प्रभूंना जाणा आणि डोळे बंद करून स्वतःच्या निर्विकार चेतनेची अनुभूती करा. काही वेळ येथून सूचना दिल्या जाणार नाहीत. स्वतः प्रयोग करा. शांतिः 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 डोळे उघडा. अविकारी प्रभूंकडे पहा. अविकारी प्रभू आहे. अशा त्या अविकारी परिणामांना माझे शतशत वंदन, शतशत वंदन, शतशत वंदन. नमोस्तु प्रभू. या अविकारी परिणामांना माझा त्रिवार नमोस्तु, नमोस्तु, नमोस्तु.
या आपल्या अविकारी परिणामांचा जय असो, जय असो, जय असो. आता डोळे मिटा आणि अविकारी स्वभावाला जाणं. अविकारी स्वभावाची पुन्हा पुन्हा अनुभूती करा. मी अविकारी आहे, मी निष्कषाय आहे, मी निर्द्वेष आहे, मी निष्काम आहे, मी समता स्वरूप आहे, मी आहे, मी आहे, मी आहे. विभाव, विकार, विषम परिणामांपासून भिन्न, निर्विकार, निष्कषाय, समस्वभावी आहे, आहे, आहे. विसर्जन. हे पहा, आपण सगळ्यांनी या जन्मामध्ये अथवा मागच्या जन्मामध्ये स्वरूपाच्या अज्ञानामुळे पाप कार्य केल्याने पाप कर्म बांधलेलं आहे आणि त्या पाप कर्माचा बंध झाल्यानंतर त्याचा उदयही येणारच आहे, येतो. पंचम काळात जन्मलोय तर पाप कर्माचा उदय येणार नाही असं नाही. कधी शारीरिक व्याधी असतील, संयोगजनिक प्रतिकूलता असेल, भोजनामध्ये, इथे तिथे, खोलीमध्ये प्रतिकूल उदय असणार आहेत. परंतु आज आपण ध्यान कशाचं केलंय? निर्द्वेष स्वभावाचं. त्या प्रतिकूल प्रसंगांमध्ये सुद्धा त्या प्रतिकूल परिस्थितीचा द्वेष करायचा नाही. आपण निर्द्वेष स्वभावी आहोत. त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये कषाय उत्पन्न होऊ द्यायचे नाहीत. आपण निष्कषाय स्वभावी आहोत. प्रतिकूल जरी त्या ठिकाणी शरीर असेल अथवा संयोगी असतील तेव्हा आपण जाणायचंय मी तर निर्विकार आहे. आणि मग पहा काय चमत्कार होतो, कशी शांती आम्हाला प्राप्त होते. अभ्यास निरंतर चालू ठेवायचा आहे. ओम नमः. आता यानंतर तुम्ही थोड्या विश्रांती घेऊन, भोजनाची बेल होत नाही तोपर्यंत आपली आपली साधना करायची आणि सगळ्यांनी वेळेवर भोजनगृहामध्ये उपस्थित राहायचंय. रेंगाळत बसायचं नाही. जे जे कार्य ज्या ज्या वेळेस करायचे त्या त्यावेळेस ते तत्परतेने करा.